नमस्कार. आज मी तुमच्यासाठी एक खानदेशी रेसिपी घेऊन आली आहे. ती म्हणजे मसाल्याचे डुबुक-वडे. अगदी आयत्या वेळी कोणी पाहुणे आले, तरीसुद्धा आपण घरच्या घरी, घरच्या साहित्यात ही रेसिपी तयार करू शकतो आणि अतिशय चविष्ट अशी ही रेसिपी आहे. तुम्हालाही ती नक्की आवडेल. मसाला बनवण्यासाठी आपण डायरेक्ट असा गॅसवर कांदा भाजून घेतलेला आहे. त्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये आपण तो कांदा, अद्रक, लसूण आणि भाजून घेतलेलं जे खोबरं आहे ते टाकून घेणार आहोत. आणि त्यानंतर हळद, लाल तिखट आणि धने पावडर हे टाकून आपण त्याची बारीक अशी पेस्ट तयार करणार आहोत. आणि थोडं जिरं सुद्धा आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि ते आपण आता थोडं पाणी टाकून आपण त्याला बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया. आपण पाहू शकता की छान बारीक अशी ही पेस्ट तयार झालेली आहे. आता एका भांड्यामध्ये आपण 3 ते 4 चमचे पोहे खाण्यापेक्षा जे थोडे मोठे चमचे आहे, ते बेसन घेणार आहोत आणि त्यात किंचित अशी हळद, तिखट आणि धणे जिरे पावडर, लसूण अद्रकची पेस्ट आणि मीठ चवीनुसार आणि थोडंसं त्यात 2 चमचे मी तेल घालून घेणार आहे आणि पाण्याने ते छान असं थोडंसं खूप जास्त पातळ नाही, पण अगदी जास्त घट्टही नाही असं पीठ आपल्याला डुबुक-वड्यांसाठी तयार करून घ्यायचं आहे. त्यामुळे डुबुक-वडे हे अतिशय नरम असे तयार होतात. आता गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे आणि त्यात मोठे असं 1.5 चमचे तेल आपण घालून घेणार आहोत. मसाल्याची भाजी असल्यामुळे तेल हे थोडं जास्त आपण टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण त्यात मोहरी टाकलेली आहे आणि त्यानंतर आपण जे तयार करून घेतलेलं वाटण आहे, तर हे ओलं वाटण आपण त्यात टाकून चांगलं भाजून घेणार आहोत. सतत त्याला हलवत राहायचं, त्यामुळे ते करपणार नाही आणि चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे. तिखट, मीठ वगैरे आपण सगळंच त्याच्यामध्ये आधीच टाकलेलं आहे. आता आपण पाहू शकता की मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि आपण त्यात आता चांगलं गरम पाणी हे टाकून घेणार आहोत. सुरुवातीला थोडं पाणी टाकून आपण तो मसाला आहे तो एकजीव करून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला आवश्यक असेल तेवढं पाणी आपण त्यात घालून घेऊ. मसाल्याचं भांडं धुवूनही आपण त्यात पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाण्याची कन्सिस्टन्सी म्हणजे रस्स्याची कन्सिस्टन्सी जेवढी आहे त्यानुसार आपण मीठ टाकणार आहोत. मी मगाशी म्हटलं की आपण मसाल्याच्या वाटणामध्येच टाकलेलं आहे, पण ते आपण टाकलेलं नाही. तर ते आता आपण रस्सा किती आहे त्यानुसार आपण ते मीठ घालणार आहोत. आणि या स्टेजला आपण गरम मसाला पावडर घालून घेतलेली आहे. त्यामुळे काय होतं की ते गरम मसाल्याचे जे फ्लेवर्स असतात, तर ते त्यात चांगले राहतात. आता आपण डुबुकड्यांचं पीठ किती सैलसर आहे हे पाहू शकता. त्यामुळे आपला डुबुकडा अतिशय नरम आणि आतून चांगला शिजलेला असा हा तयार होतो. आणि जेव्हा रस्सा उकळत असतो छान,
तर त्यावेळेला आपण ते डुबुकुडे हे त्यात सोडायचे असतात. आता रस्सा छान उकळलेला आहे, तर आपण छोटे-छोटे असे डुबुकुडे त्यात तोडून घेणार आहोत आणि ते छोटे-छोटे तोडायचे असतात. त्यामुळे मला तरी ते छोटेच जास्त आवडतात. खूप जास्त मोठे आवडत नाहीत. तर ते शिजल्यानंतर थोडेसे मोठे होतात आणि जेव्हा ते डुबुकुडे शिजतात, तर त्यावेळेला ते असे वर तरंगतात. आपले डुबुकुड्याची भाजी आता तयार आहे. तरी सुद्धा ती थोडी मंद आचेवर थोडी शिजू द्यायची आहे, उकळू द्यायची आहे आणि त्यात वरून थोडीशी कोथिंबीर आपल्याला घालायची आहे. ही भाजी आपण पोळी किंवा भाकरीसोबतही खाऊ शकतो. आणि अशी माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल, तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि माझं चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. धन्यवाद.